टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपलं नामरण उपोषण नगरपंचायत समोर करताय आपण? हा विषय 2 वर्षापासून चालू आहे आणि नगरपंचायत दप्तरी फाडफोड करून बोगस नोंदी करून वक्फ बोर्डाकडे चुकीच्या पद्धतीने नोंदणी करून दांडगाई आणि दहशत पसरवून या ठिकाणी कब्रस्थानमध्ये अतिक्रमण केलं जात आहे आणि त्याविरोधात आम्ही गेल्या 2 वर्षापासून पोलीस प्रशासन आणि मुख्याधिकारी नगरपंचायतीचे पाठपुरावा करतो पण कुठलीच ठोस कारवाई होत नाही, त्यामुळे आम्ही आज उपोषणाला बसलो. आपण जर पाहिलं तर आपण म्हणताय नगरपंचायत प्रशासनानं दुर्लक्ष होतं, मात्र या ठिकाणी मुख्य अधिकारी आहे ते कायमस्वरूपीचे आलेत, मग त्यांच्याकडनं कुठली काय ॲक्शन झाली नाही असं काय आहे? आता या बाबतीत रिसेंटली 2 महिन्याखाली निवेदन दिलं होतं, त्यांनी कारवाई करतो पण सांगितलं पण काहीच केली नाही कारवाई आणि ज्यांना ज्या संबंध अशा लोकांना नोटीस दिल्या, आमच्या तक्रारीमध्ये ज्यांना नोटीस द्यायला पाहिजे त्यांना पुन्हा नोटीस दिली. नेमकं हे कशामुळे रखडलं जातंय किंवा काय कारवाई होत नाही असं काय वाटतंय आपण? काही लोक आणि प्रशासन यांचे मिलबघत आहे या ठिकाणी आणि राजकीय दबाव पण आहे, त्यामध्ये नगरसेवक प्रतिनिधी असतील किंवा काही राजकीय कार्यकर्ते यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष आहे. ह्याच्या पुढचं काय पाऊल असणार आहे? आपण आमरण उपोषणाचं हत्यार उपसले, ह्याच्या पुढचं ते अतिक्रमण जे काय केलंय, रस्ता चुकीच्या पद्धतीने बनवला आहे, त्या परिसरातील इतर लोकांनी पण तक्रारी केलेल्या आहेत गेटबद्दल. जोपर्यंत ते गेट बंद करण्यात येत नाही आणि ते अतिक्रमण सगळं आतलं जे आहे ते काढून टाकण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. संबंधित लोकांच्यावर गुन्हे दाखल करावेत, आम्ही पत्र दिले, त्या लोकांना नोटीस काढून प्रशासनाला पत्र द्यावं, मग त्या लोकांच्या नावाने द्यावं किंवा अज्ञात व्यक्तीच्या नावाने द्यावं, आम्हाला त्यामध्ये काय नाही. पोलीस त्यामध्ये काय असेल ते तपास करतात.